मित्रांनो, तुम्ही लॉटरीला अप्लाय केलंच असेल आणि जर लॉटरीला अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला लॉटरी लागूही शकते, राइट? आणि लॉटरीची लागण्याची तारीख आहे, डिक्लेअर होण्याची तारीख आहे 14 ऑक्टोबर आणि सर्वच जण 14 ऑक्टोबरचा वेट करतात. त्यानंतर त्यांना समजतं की ते विजेते आहेत आणि त्यानंतर मग ते डॉक्युमेंट्स शोधायला लागतात. अरे, कुठले डॉक्युमेंट्स लागतील, कुठले-कुठले फॉर्म भरायचेत आणि त्यांचा पूर्ण गोंधळ होऊन जातो. बऱ्याच वेळा बऱ्याच अधिकाऱ्याच्या किंवा मग ऑफिसमध्ये तुम्हाला सुट्ट्या घ्याव्या लागतात आणि बऱ्याच ऑफिसच्या चकरा सुद्धा माराव्या लागतात. तर तो गोंधळ टाळण्यासाठी जर तुम्ही आतापासूनच तयारी करायला लागलात, तर तुमचा लॉटरी विनरच्या नंतरचा जो प्रवास आहे, तो चांगला होईल. तर त्यासाठीच मी आज एक तुमच्यासाठी छोटीशी लिस्ट घेऊन आलेलो आहे. त्यापैकी बरेच डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ऑलरेडी असतीलही. नसतील, तर तुमच्याकडे बराच वेळ आहे. तुम्ही जेव्हा सुट्टी असते, वेळ मिळतो तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही त्यांना रेडी करून ठेवू शकता. याने तुमचा नंतरचा गोंधळ, नंतरची तारांबळ, नंतरचा त्रास कमी होईल. मी सर्वच डॉक्युमेंट्स इथे दाखवणार नाही, बट बेसिक जे की सर्वांनाच लागतील असे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूयात कुठले ते डॉक्युमेंट्स. तर मी हा एक टेबल बनवला आहे, ज्याच्यामध्ये की मी डाव्या साइडला डॉक्युमेंट्सचे कुठल्याही टाइप आहेत, हे मी बेसिक पकडले. याच्या व्यतिरिक्त पण अजून लागतील. अजून काही बरेच फॉर्म्स असतील, ते सुद्धा तुम्हाला भरावे लागतील. त्याच्यावरती तुमचा अंगठा, शिक्का, सही वगैरे बाकीच्या गोष्टी सुद्धा लागतील. पण ते आपण नंतरच बघूयात. सध्या फक्त बेसिक सर्वांना हे डॉक्युमेंट्स लागतील, ते बघूयात. तर डाव्या साइडला मी डॉक्युमेंट टाइप दिला आणि त्यासाठी कुठले-कुठले प्रूफ्स तुम्ही सबमिट करू शकता, कुठले-कुठले एलिजिबल आहेत. तर त्यांची एक लिस्ट मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. याचा वाटल्यास तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते तयार करायला सोपं पडेल. तर पहिला डॉक्युमेंट आहे आयडी प्रूफ. ऑलमोस्ट सर्वांकडेच आयडी प्रूफ असेल, जे की पॅन किंवा आधार हे बेसिकली सगळीकडे वापरले जाते, पॅन आणि आधार. तर हे सर्वांकडे असेलच. जर नसेल, तुमच्याकडे फक्त आधार आहे, पॅन नाहीये, तर पॅनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 15-20 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं पॅन भेटून जाईल, घरपोच मिळेल. तर ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा अप्लाय करू शकता किंवा मग कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा ते अप्लाय करू शकता. सेतू कार्यालय असेल किंवा बाकीचे कुठले गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा मग प्रायव्हेट लोकांकडनं पण तुम्ही पॅन अप्लाय करू शकता. याच्या व्यतिरिक्त हे ऑप्शनल आहेत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, रेशन कार्ड हे तुमच्याकडे असतील तर वेल एंड गुड. कारण की कधीही जेवढे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स जर आपल्यासोबत असतील तर ते कधीही चांगलं. त्याच्यामुळे बाकीचे कुठले रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही तयार करून ठेवा. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये जर तुमचं स्वतःचं घर असेल तर आणि ते 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 ॲड्रेस जर तुमच्या आधारवरती असेल, तर आधार कार्ड पण तुम्हाला ॲज ॲड्रेस प्रूफ यूज करता येईल. जर नसेल, इलेक्ट्रिसिटी बिल तुमच्या नावावर असेल, तर इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल असेल, तर टेलिफोन बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही भरताय त्याच्यावरती तुमचं नाव आहे आणि घराचा ॲड्रेस आहे, तर ते पण तुम्ही यूज करू शकता किंवा मग सोसायटी मेंटेनन्स तुम्ही भरता जो, तर त्याच्यावरती तुमचं नाव आहे, तर ते सुद्धा तुम्ही ॲज अ ॲड्रेस प्रूफ तुम्ही कन्सिडर करू शकता. यापैकी कुठलं नसेल, तर तुम्ही तयार करून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही रेंटेड असाल, रेंटने राहत असाल, तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट असेल. लक्षात ठेवा रेंट ॲग्रीमेंट हे रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटच लागतं. नोटराइज चालत नाही. त्याच्यामुळे रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट आणि तुम्ही जर रेंट रिसिप्ट रेंट भरत असाल आणि त्याची रिसिप्ट तुम्हाला ओनर देत असेल, तर त्या रेंट रिसिप्ट सुद्धा लागतील तुमच्या. त्याच्यानंतर एज प्रूफ. एज प्रूफमध्ये तुमचं एकतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. जन्माचा नोंदणी जी असते ते बर्थ सर्टिफिकेट. जर तुमचं खूप वर्षापूर्वीचा जन्म असेल, तुमची नोंदणी नसेल, तर तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मग 10वी-12वी चा जो दाखला असतो त्याच्यावरती पण तुमचं बर्थ डेट लिहिलेली असते, तर ते सुद्धा कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर रेसिडेंट प्रूफ हे इम्पोर्टंट आहे आणि वरचे जे डॉक्युमेंट्स बघितले ते शक्यतो सर्वांकडे असतील. आयडी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ सर्वांकडे असतो. एज प्रूफ तुम्हाला 10वी-12वीचा दाखला वगैरे असतो, तो सुद्धा असतो. बर्थ सर्टिफिकेट सुद्धा असू शकतं. नसेल तर ते तुम्ही ग्रामपंचायत किंवा मग संबंधित कार्यालयामधनं घेऊ शकता. आणि यानंतरचे जे प्रूफ आहेत मित्रांनो, ते तुम्हाला तुमच्याकडे शक्यतो नसतील. तर त्याच्यामध्ये रेसिडेंट प्रूफमध्ये तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, की मागच्या 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहताय किंवा मग रहिवासी प्रमाणपत्र लागेल, जे की तुम्हाला तहसील कार्यालयामधनं भेटेल. हे दोन्ही डॉक्युमेंट्स यायला हे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तुम्ही सुद्धा करू शकता किंवा मग सेतू कार्यालय किंवा मग दुसरे जे काही गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत, त्याच्यामधनं तुम्ही अप्लाय करू शकता. हे यायला 1 महिना लागतो शक्यतो. त्यामुळे जर तुम्ही आत्ताच अप्लाय केलं, तर ऑक्टोबर मंथ एंडपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील. तर ती एक चांगली बाब होईल, जर तुम्ही आत्ताच त्यासाठी अप्लाय केलं तर. अप्लाय करायची रिसिप्ट सुद्धा चालते, ते कन्सिडर करतात.
पण ती टेम्पररी असते. तुम्हाला नंतर ॲक्चुअल रेसिडेंट प्रूफ सबमिट करावं लागतं. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्ताच अप्लाय केलं, तर जेव्हा डॉक्युमेंट सबमिट करायची वेळ तोपर्यंत तुमच्याकडे डोमेसाईल किंवा मग रहिवासी प्रमाणपत्र येईल. त्याच्यामुळे तुमचे परत-परत चकरा मारायची वेळ वाचेल आणि तुम्हाला देकारपत्र लगेच भेटेल. त्याच्यानंतर इन्कम प्रूफ जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इन्कम प्रूफ तुमच्या एक तर सॅलरीड असेल तर सॅलरी स्लिप्स किंवा मग कंपनीकडनं कुठल्यातरी लेटर हेडवरती तुम्हाला भेटलं की हे सॅलरी अशी आहे या वर्षाची किंवा मग तुम्ही आय-टी रिटर्न फाईल करत असाल तर आय-टी रिटर्न सुद्धा इन्कम प्रूफ म्हणून कन्सिडर केला जातो किंवा तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट ते अगेन तुम्हाला तहसील कार्यालयामधनं इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला भेटेल. ते सुद्धा तुम्ही ॲज इन्कम प्रूफ देऊ शकता. तर हे इन शॉर्ट मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत आणि या व्यतिरिक्त कुठले-कुठले फॉर्म भरायचे आहेत, कुठले-कुठले अजून डॉक्युमेंट्स लागतील, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत यापैकी कुठले तुमच्याकडे सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स नसतील, तर ते अप्लाय करा. जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर जाईल. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक